या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम। हायकोर्टामध्ये सुनावणीच्या वेळी पुनरुल्लेख। सार्वजनिक नोटिशीद्वारे लोकांची भूमिका विचारात घेऊन निर्णय घ्या। मुंबई महानगरपालिकेला आदेश। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीचे आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। चाकू सुऱ्या काढले गेले तेव्हा पोलीस कुठे होते? मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा सवाल। कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्यासाठी जैन आंदोलकांनी आरी आणली होती। आमच्याकडे तलवार नाही, जैन समाजाच्या मुनींची प्रतिक्रिया। शस्त्र कोणावर उगारणार ते सांगा, आमची ही तलवार उचलण्याची संस्कृती। शस्त्र हाती घेणाऱ्या जैन मुनींच्या वक्तव्यानंतर मराठी एकीकरण समिती आक्रमक। शस्त्र काढणार नाही, कबूतरांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। जैन मुनींचा युटर्न, कबूतरांसाठी मी मरायला देखील तयार। 1 लाख लोक आंदोलनामध्ये उतरणार। जैन मुनी निलेश चंद्रजी महाराज यांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळ नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी इच्छुक। गोंदियामध्ये भुजबळांच्या ऐवजी आता मंत्री मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। शासनाकडून परिपत्रक जाहीर। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच भुजबळांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण। उपचार सुरू असल्यामुळे आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। सातपुडा या शासकीय बंगल्याबाबतच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसेल तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानिया आक्रमक। तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही इशारा। 15 ऑगस्टला मांसाहार विक्री बंदचा निर्णय काँग्रेस काळातला। 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बंदीचा पालिकेला अधिकार। राज्य सरकारकडून स्पष्ट। स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीमध्ये मतमतांतर। मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध तर 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवारांनी अंमलात आणला। भाजपची प्रतिक्रिया। महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे। मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक। सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये वैभव नाईकांनी घेतली बावनकुळेंची भेट। बावनकुळेंनी मुंबई गोवा महामार्गाबाबत वैभव नाईकांची गडकरींसोबत फोनवर चर्चा करून दिली। एकनाथ शिंदेना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कटकटी सुरूच राहणार असल्यामुळे दुर्लक्ष करा। दिल्लीमधून फडणवीसांना सूचना। खासदार संजय राऊतांचा दावा। वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे यांना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। चंद्रपूर जिल्ह्यामधील गुग्गुस गावामधील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरामध्ये 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये गणेश मंडळांची बैठक संपन्न। पोलिसांनी योग्य समन्वय राखावा। पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकांचं नीट नियोजन करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी UNGCच्या शिखर संमेलनासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता। अमेरिका दौऱ्यामध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची संभावना। टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची ईडीकडून चौकशी। बेटिंग ॲप प्रकरणामध्ये दिल्लीमधील ईडी कार्यालयामध्ये सुरेश रैनाची चौकशी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।